मराठीचा पेपर हा सगळ्यात पहिला असतो आणि पहिला पेपर असला की खूप टेन्शन असतं। पण पालकांनी सतत बर्डन केलं, दडपण टाकलं का ती मुलं सुद्धा विचलित होतात आणि चंचल होतात की ते आपल्याला पर्यायी प्रश्न जास्त नाहीत, अखंड पेपर आपल्याला सोडवायचा असतो। फक्त लक्ष ठेवावं की ज्या मीडिया सोशल मीडिया आहेत त्या सोशल मीडियापासून जरा थोडंसं दूर ठेवावं। जर आपल्याला मराठीचा अभ्यास करायचा आहे पाठ्यपुस्तकावर भर द्यावा। ती घरातली वातावरण निर्मिती जर झाली ना तर खूप छान पद्धतीने ते अभ्यास करतात। तासाचं म्हणण्यापेक्षा अगदी मिनिटाचं जर नियोजन करतो आहे आणि त्या मिनिटामध्ये जर आपल्याला कळालं की आपल्याला पेपर असा लिहायचा आहे तो तेवढा कव्हर होतो। नमस्कार मंडळी, मी चैताली तुमचं पुन्हा एकदा ओनली मानिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आजच्या परीक्षा माझी 10वीची या भागाचा आजचा विषय असणार आहे मराठी। मराठी आपली जीवाभावाची असली तरी लिखाणाच्या बाबतीत मराठीचा पेपर मुलांना थोडासा कठीणच जातो किंवा वेळही लागतो। याच विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहे ठाण्यातील डॉक्टर बेडेकर विद्यामंदिरच्या शिक्षिका संगीता तातळे मॅडम। नमस्कार मॅडम, तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आजच्या या विशेष भागामध्ये। माझा सर्वात पहिला प्रश्न असा असणार आहे की मार्कांची विभागणी कशी आहे, म्हणजे लेखी आणि तोंडी याचं विभाजन कसं करण्यात आलंय? पहिले तर सर्वप्रथम मी आपले महानगर यांचे आमच्या शाळेमध्ये आपण ह्या मुलाखतीसाठी आलात, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांसाठी काही ना काहीतरी का होईना पण थोडीशी मदत होईल या अपेक्षेने ही मुलाखत घेत आहेत। त्यामुळे खरंच तुमचं अभिनंदन आणि स्वागतही। आपण सुरू करूया। एकतर मराठीचा पेपर हा सगळ्यात पहिला असतो आणि पहिला पेपर असला की खूप टेन्शन असतं मुलांना। आणि पहिला पेपर म्हटलं ना की मुलांचं इतकं दडपण असतं की बोर्डाचा पेपर लिहायचा आहे, त्यात आता ते शासनाने जे काही नियम केलेले आहेत, स्टिकर लावायचं, होलोग्राफ लावायचं, याचंही दडपण असतं। शाळेत वारंवार सांगितलेलं असतं स्टिकर जर चुकीचा चिकटवला तर पुन्हा मिळणार नाही, याचंही दडपण असतं। पण शासनाने बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, म्हणजे अर्धा तास आधी जास्त दिलेला आहे की जेणेकरून व्यवस्थित स्टिकर लावला जाईल। पेपरचं तुम्ही निरीक्षण करू शकता, म्हणजे उत्तरपत्रिकेचं व्यवस्थित निरीक्षण करू शकता। खरं तर ऑलरेडी तुम्हाला शाळेमध्ये ह्या सगळ्यांच्या सूचना आणि सगळ्याची सराव झालेला असतो, पण तरी त्या परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर एक वेगळं दडपण असतं। ते दडपण जरा कमी करावं आणि कमी व्हावं या दृष्टिकोनातून थोडंसं अर्धा तास आपण जातो। ते भीतीचं जे वातावरण आहे ते कमी होतं थोडंसं। आता जे काही आपल्या सुरुवात आहे की विभागणी कशी व्हावी, तर यात सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेल की 80 मार्काचा पेपर असतो जो लेखी असतो आणि 20 मार्काची ओरल असते, ही तोंडी परीक्षा म्हणून आपण ओळखतो। तर ही तोंडी परीक्षेचं एक थोडासा नियम वाली ठेवलेली आहे शासनाने किंवा आपल्या शाळेकडनंही थोडंसं काहीतरी नियमावली केली असते। एकतर 20 मार्क असतात, त्या 20 मार्कांमध्ये 10 मार्क हे स्वाध्यायाचे असतात। काही बऱ्याचशा संस्था आहेत ज्या पुस्तक छापतात, त्यामुळे स्वाध्याय ऑलरेडी तयार असतात, फक्त उत्तरं लिहायची असतात। नाहीतर मग शाळा त्याप्रमाणे प्रश्नावली तयार करते आणि स्वाध्याय लिहून घेते आणि मग हे 10 मार्क त्या स्वाध्यायाचे दिले जातात। दुसरे राहिले 10 मार्क, ते 10 मार्क शासनाकडनंच आपल्याला काही थोडंसं नियमावली केलेली आहे की काय काय घ्यायचं। त्याप्रमाणे शुद्ध लेखनाचे काही शब्दाचं लेखन केलं जातं। दुसरं आहे ते म्हणजे कसं की श्रवण करायचं, शिक्षक बोलणार, श्रवण करायचं आणि मुलांनी ते लिहायचं, शुद्ध लिहायचं। आणि दुसरं असतं भाषण, जे 5 मार्कासाठी असतं। आयत्या वेळेला एखादा विषय सांगितला जातो मुलाला, त्या मुलाला त्याची विचार किंवा आकलन शक्ती कशी आहे त्यानुसार तो उत्तर देतो आणि मग ते भाषण करतो 5 मिनिटाचं। एक साधारणपणे त्याला वेळ दिला जातो, 5 मिनिटं वगैरे दिला जातो आणि मग त्याप्रमाणे तो भाषण करतो। असे 20 मार्क आपल्याला अंतर्गत मूल्यमापन म्हणून म्हणजे शाळेकडनं ते असतात आणि 80 मार्काचा लेखी परीक्षा असते। आता ही लेखी परीक्षा 80 मार्काची आहे, तर प्रश्नपत्रिका जी असते ती प्रश्नपत्रिकेचं मध्ये 5 प्रश्न असतात। खरं सांगायचं तर आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप प्रत्येकजण सांगतोय, प्रत्येकजण सांगेल, तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे शाळेपासूनच अगदी सुरुवातीच्या पहिल्या तासिकेप्रमाणे सुरुवात होते आमची की पहिला प्रश्न कुठला असतो, दुसरा प्रश्न कुठला असतो। प्रश्नपत्रिकेचे स्वरूप सांगितल्याशिवाय आम्ही सुरुवातच करत नाही अभ्यासक्रमाला आणि मग त्याप्रमाणे आम्ही लेखनाने शिकवत असतो। सगळ्यात महत्त्वाचं पहिले म्हणजे काय की जर आपल्याला मराठीचा अभ्यास करायचा आहे पाठ्यपुस्तकावर भर द्यावा आणि या पाठ्यपुस्तकामध्ये किती धडे आहेत आणि किती कविता आहेत याचं सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून म्हणजे विभागणी आपल्या लक्षात आली पाहिजे। कारण संपूर्ण पुस्तक असतं, या संपूर्ण पुस्तकामध्ये आपल्याला किती धडे आहेत आणि किती कविता आहेत, तर मराठीला आपल्याला 12 धडे आहेत आणि कविता 7 आहेत। स्थूल वाचनाचे 4 धडे आहेत
आणि मग त्याप्रमाणे मग प्रश्नपत्रिकेची विभागणी केली जाते. आता हे जर विचार जर डोक्यामध्ये असतील म्हणजे लक्षात असेल की आपल्याला 12 धड्यांचा अभ्यास करायचा आहे, त्यानंतर कविता 7 आहेत आणि स्थूल वाचनाचे 4 धडे आहेत, तर मग त्याप्रमाणे आपण विभागणी लक्षात येते. दुसरं म्हणजे की प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ही जी आहे त्या प्रश्नपत्रिकेचा सराव जो आहे तो शाळेकडनं आपला बराच वेळेला होत असतो, पण उत्तरपत्रिकेचा जरी झालेला असेल तरी त्या उत्तरपत्रिकेमध्ये कुठे काय लिहायचं, कसं लिहायचं, नवीन प्रश्न नवीन पानावर कसा लिहायचा या संदर्भात बऱ्याचसा आपल्याला सराव दिला जातो. मराठीचा जो पेपर असतो ना तो खूप लेंदी असतो, म्हणजे लिहायला वेळ लागतो, तर मग अशा वेळी मुलांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे पेपर लिहिताना मराठी? मी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सांगते आधी, म्हणजे मग तुम्हाला एक वेळेचं नियोजन कळेल आणि त्या वेळेच्या नियोजनाप्रमाणे मग आपल्याला उत्तरपत्रिका व्यवस्थित कळेल. एकूण 5 प्रश्न असतात आपल्याला आणि या 5 प्रश्नांमध्ये पहिला प्रश्न असतो तो पाठावर आधारित असतो. पहिल्या प्रश्नामध्ये अ, आ आणि ई असे 3 विभाग असतात. तर पहिल्या प्रश्नामध्ये जो अ भाग असतो त्यामध्ये पाठावर आधारित प्रश्न असतात. आ भाग असतो तो सुद्धा पाठावर असतो आणि ई भाग जो आहे तो अपठित असतो. अपठित म्हणजे उतारा हा वेगळा असतो जो धड्यांवर आधारित नसतो पण बाहेरचा दिलेला असतो, पण त्यावरही मुलं वाचन करून व्यवस्थित आकलन शक्ती करून आपल्या विचारानुसार लिहू शकतात. कारण काय असतं समोर पॅसेज असतो म्हणजे तो तुम्ही लिहू शकता, त्यामुळे तुम्हाला एवढं हार्डली काय होतं जड जात नाही की ते उत्तरं मिळतात. फक्त एवढंच का लक्षपूर्वक वाचणं आणि मग आपण लिहिणं. सगळ्यात महत्त्वाचं की ज्या वेळेला आपण ह्या 3 प्रश्नांचा म्हणजे अ, आ, ई पहिल्या प्रश्नाचा ज्यावेळेला उतारा असतो त्यावेळेला उतारामध्ये आधी प्रश्न वाचून घ्यावेत आणि मग उतारा वाचावा. वेळ वाया जात नाही. काय होतं मुलं मोस्टली काय करतात, पहिले आधी उतारा वाचतात मग प्रश्न वाचतात आणि मग उत्तरं लिहायला सुरुवात करतात. मग पुन्हा त्यांचं वाचन पुन्हा वाचन असं सगळ्यात वेळ जातो. त्याच्यापेक्षा आधी प्रश्न वाचावेत आणि मग म्हणजे प्रश्न वाचला उतारा वाचताना आपल्याला सहज उतारा वाचला की आपल्याला सगळ्याच प्रश्नांची उत्तरं लवकर मिळू शकतात. त्यामुळे ते एक ॲडव्हान्स आहे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे. दुसरा हा प्रश्न आपल्याला कवितेवर आधारित असतो म्हणजे पद्यावर आधारित असतो आणि अ, आ आणि ई ह्या 3 भागांमध्ये विभागणी त्याची असते. पहिला प्रश्न दुसरा प्रश्न जो आहे तो पद्यावर जरी असेल त्यामध्ये कविता ऑलरेडी तिथे दिलेली असते म्हणजे पाठांतर करायची गरज नाही. 7 कविता आहेत त्यातली एक तरी कविता आपल्याला येणार आहे आणि त्या कवितेंवर आधारित जे प्रश्न उत्तर असतात ते आपण बघून लिहू शकतो. कारण जर वर्गामध्ये आपण व्यवस्थित लक्षपूर्वक जर कविता शिक्षक शिकवताना जर लक्ष दिलेलं असेल तर आपल्याला कवितेंची उत्तरं सहज मिळून जातात. कारण प्रत्येक ओळींचा अर्थ शिक्षकांनी शिकवलेला असतो त्यामुळे लिहायला सोपं जातं. दुसरा जो आ प्रश्न आहे त्याच्यावर ऑप्शनल 2 दिलेले असतात. कविताच असते फक्त त्याच्यामध्ये कवितेचं नाव, कवीचं नाव आणि आवडली की नाही आवडली किंवा त्याबद्दल काही विशेष महत्त्वाच्या गोष्टी असतील तर आपल्याला त्या लिहायला येतात. त्यामुळे ऑप्शन असतो आणि त्यामुळे आपण ते लिहू शकतो. एखाद्या कवितेवर आपण लिहू शकतो. सगळ्यात आता मगाशी सांगायचं राहिलं म्हणजे तुम्हाला की इथे आपल्याला पर्यायी प्रश्न जास्त नाहीत. अखंड पेपर आपल्याला सोडवायचा असतो. पर्यायी प्रश्न नसल्यामुळे मार्क कमी होऊ शकतात. त्यामुळे ह्याची काळजी घ्या की पूर्ण पेपर आपल्याला सोडवायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की पर्यायी प्रश्न नसल्यामुळे हा पेपर आपला झालाच पाहिजे कव्हर, यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. तिसरा जो ई प्रश्न दुसऱ्यामधलाच ई प्रश्न जो आहे तो रसग्रहणाचा असतो आणि खूप अतिशय सोपा प्रश्न आहे म्हणजे माझ्या आवडीचा असतो. कारण जर टिप्स म्हणजे एक सांगायचं झालं तुम्हाला की तंत्र शिकलं पाहिजे पेपर लिहिण्याचं. टेक्निकली जर आपल्याला कळालं ना की पेपर कसा लिहायचा आहे तो खूप सोपा जातो पेपर. तिथे मुद्दा काय लिहायचा आहे, कुठल्या मुद्द्याला प्राधान्य द्यायचं आहे आणि कुठला विचार तिथे मांडायचा आहे हे जर मुलांना कळालं ना की पेपर सोपा जाऊ शकतो. रसग्रहण मुलं लिहित नाहीत, त्यांना कळतच नाही काय लिहायचं. या रसग्रहणामध्ये 4 मार्क मिळतात आणि 3 पॉइंट्स असतात. या प्रश्नातून मार्क मुलांना मिळू शकतात आणि तोच मुलांकडून प्रश्न सुटला जातो. तर ते लिहायचं कसं ते मी सांगते. रसग्रहण जर लिहायचं असेल तर रसग्रहणामध्ये 3 पॉइंट्स असतात. आशय सौंदर्य, त्याच्यानंतर काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य. आशय सौंदर्य म्हणजे काय, आपण जी प्रस्तावना लिहितो ना ज्यावेळेला प्रश्नांची उत्तरं लिहितो तीच प्रस्तावना इथे फक्त धड्याचं नाव, लेखकाचं नाव, आपण रसग्रहण कवितेचं लिहितोय, कवीचं नाव, कवीचं नाव आणि कवितेचा थोडासा परिचय, हा आपला आशय सौंदर्य असेल.
दुसरं आहे काव्य सौंदर्य, ज्यावरती ओळी दिलेल्या असतात आपल्याला 3 किंवा 4 किंवा 2 ओळी दिलेल्या असतात, त्या ओळींमधलं जे स्पष्टीकरण असतं ते आपल्याला काव्य सौंदर्यामध्ये करायचं. आणि भाषिक वैशिष्ट्य म्हणजे व्याकरण दृष्टिकोनातून त्या 2 ओळी कोणत्या उपयोगाच्या आहेत, कशा आहेत, कशा पद्धतीने आहेत, अलंकारिक भाषा आहे का, यमक साधलेला आहे का, कोणते वृत्त आढळले का, किंवा व्याकरण दृष्टिकोनातून कोणता मुद्दा तिथे आहे तो आपल्याला तिथे मांडायचा असतो. त्यामुळे ह्याही प्रश्नाला खूप छान मार्क मिळतात. त्यामुळे रसग्रहण विद्यार्थ्यांनी लिहावं असं माझी अपेक्षा आहे. पुढचं आहे स्थूल वाचन. प्रश्न 3. याच्यामध्ये आपल्याला 4 धडे आहेत. 3 प्रश्न विचारलेले असतात, 2ची उत्तरं लिहायची असतात. आणि जर जास्तीत जास्त लक्ष दिलं ना व्यवस्थित तर पाठाच्या खालचेच आपल्याला प्रश्न बरेचसे विचारले जातात. त्यामुळे जर पाठाच्या खालचे प्रश्न उत्तरं जर व्यवस्थित मुलांनी केलेले असतील तर सहजगत्या आपण उत्तरं लिहू शकतो. एक स्वमत असतं आणि 2 धड्यांवर आधारित असतात. स्वमतला जर जास्त प्राधान्य दिलं, कारण कसं असतं स्वमत एक तर तुम्ही पॉझिटिव्ह लिहा नाही तर निगेटिव्ह लिहा. जे धडा आहे किंवा पाठ आहे स्थूलवचनाचा त्या आधारावर तुम्हाला जे काही माहिती असेल, सगळं जर पाठ आपल्याला आकलन असेल तर त्यावर आधारित आपण लिहू शकतो. आणि वाचन तुमचं चांगलं असेल, शिकवताना जर लक्ष असेल वर्गामध्ये तर आपण सहजरित्या लिहू शकतो. फक्त एवढंच करा की निगेटिव्ह लिहू नका, पॉझिटिव्ह लिहा, म्हणजे थोडासा फरक पडू शकतो. त्याच्यानंतर आहे प्रश्न 4. व्याकरणावर आधारित हा प्रश्न असतो, 16 मार्काचा. आणि व्याकरण जे काही आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये दिलेलं आहे त्यामध्ये बरेचसे भाग जो आहे तो सीमित आहे, म्हणजे असं अखंड नाही आहे की सगळंच व्याकरण येतं. ज्या पद्धतीने व्याकरण दिलेलं त्याच्यामध्ये समास आहे, शब्दसिद्धी आहे, वाक्प्रचार आहे, शब्द संपत्ती आहे, लेखन नियमानुसार लेखन आहे, विरामचिन्ह आहे, पारिभाषिक शब्द आहेत. एवढेच आपल्याला जे काही व्याकरणाचा भाग आहे तो आपल्याला अभ्यासाला आहे. यातले बारकावे जर आपण अभ्यासले, कारण इथेही पर्यायी काहीच नाहीये प्रश्न, कंपल्सरी प्रश्न आहेत ते करायचे आपल्याला. फक्त टेक्निक हवी की तो प्रश्न कसा सोडवायचा, कशा पद्धतीने सोडवायचा. आता समजा उदाहरणार्थ समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी अगदी 5वी पासून आपण शिकलेलो असतो, त्यामुळे आपल्याला येतात ते. आणि बाकीचे प्रश्न जे आहेत म्हणजे विरामचिन्ह आहेत किंवा इतर जे आहेत, टेक्निकली जर व्यवस्थित अभ्यास केला तुम्ही की काय विचारलेलं आहे आणि आपल्याला काय सांगायचं आहे तर व्यवस्थित आपण व्याकरण सुद्धा लिहू शकतो. त्यानंतर आहे 5वा प्रश्न जो आहे पत्रलेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन आणि निबंध लेखन. मग 5व्या प्रश्नामध्ये सुद्धा 3 भागांमध्ये विभागणी केलेली आहे, अ, आ आणि ए. अ प्रश्नामध्ये जो आहे ते पत्रलेखन आहे आणि सारांश लेखन आहे. तर मी सगळ्यात जास्त पत्रलेखनाला प्राधान्य देईन की सारांश लेखन बरेचशा मुलांचं काय होतं की लिखाण होत नाही व्यवस्थित, वाचनही पटकन होतं, कारण शेवटचा प्रश्न असतो आणि त्या शेवटच्या प्रश्नामध्ये वेळ झालेला असतो मुलांना. मग काही लिहितात, फक्त काय करतात पॅसेज मधले 2-4 ओळी घेतात आणि लिहून काढतात, तर मग त्याच्यामध्ये मार्क मिळत नाही. खरं तर अगदी शॉर्टकटली 1/3 काढायचा असतो त्या पॅसेजमधून, तो 1/3 त्यांच्याकडनं लिहिला जात नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जर मार्क व्यवस्थित हवे असेल तर पॅटर्न प्रमाणे जर व्यवस्थित लिहिलं तर पत्रलेखनामध्ये खूप छान मार्क मिळू शकतात. कारण त्याचा पॅटर्न असतो ना, मुद्दा. आता समजा 2 विभागामध्ये आपल्याला पत्रलेखन असतं, एक औपचारिक असतं आणि एक अनौपचारिक असतं. औपचारिक म्हणजे मागणी पत्र आणि विनंती पत्र, अनौपचारिक म्हणजे कौटुंबिक पत्र वगैरे असतं. त्याचा पॅटर्न समजा आपल्याला काय, तर समजा औपचारिक आहे, मागणी पत्र आहे किंवा विनंती पत्र आहे, तर सुरुवातीला दिनांक व्यवस्थित लिहिणं. सगळ्यात महत्वाचं की प्रश्न कशा पद्धतीने तोही जाणून घेतला पाहिजे, की वरती आपल्याला सर्व माहिती दिलेली असते, म्हणजे नावासकट, पत्त्यांसकट सगळी, किंवा प्रश्न काय विचारायचं किंवा काय आहे ते सगळं दिलेलं असतं. त्यामुळे आपल्याला फक्त पॅटर्न व्यवस्थित माहिती पाहिजे. दिनांक लिहायचं, ज्याला पत्र पाठवायचंय तो प्रती असतो, त्याचा पत्ता कुठला आहे तो बघायचा आणि व्यवस्थित लिहायचा. त्यानंतर मायना असतो, मायनालाही आदरयुक्त अशा काही भाषा आहे, ती अलंकारिक भाषा जी आहे ती वापरायची व्यवस्थित. त्यानंतर मुख्य मजकूर असतो, हा मुख्य मजकूर शक्यतो आपण 2 पॅरेग्राफमध्ये किंवा 3 पॅरेग्राफमध्ये लिहिला तर एवढा छान वाटतो की व्यवस्थित आपली भाषाही होते आणि आपला विषयही तिथे मांडून होतो. आणि शेवट करताना शेवट आणि पत्ता, पण पत्ता लिहिताना सगळ्यात महत्त्वाचं ईमेल आणि फोन नंबर हा आवर्जून तिथे लिहायचं असतो. त्याचेही मार्क त्याच्यात ग्राह्य धरले जातात. त्यामुळे पूर्णविराम, स्वल्पविराम ज्या ज्या ठिकाणी आहेत नमूद केलेले असतात ते सगळं व्यवस्थित आपण जर लेखन केलं तर पत्रलेखनाचे मार्क सुद्धा जे आहेत 6
6पैकी 6 सुद्धा देतात. मराठीच्या पेपरमध्ये 6पैकी 6 म्हणजे मिळू शकतात. पण असं आहे की व्यवस्थित लिखाण आपलं पाहिजे. स्वल्पविराम, पूर्णविराम आणि पॅटर्न प्रमाणे जर आपण व्यवस्थित पत्रलेखन केलं तर आपल्याला मिळू शकतं. पुढचा आ प्रश्न आहे जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन. जाहिरात लेखनमध्ये मुलं काय करतात की जसं एखाद्या दुकानाची जाहिरात आपल्यापर्यंत आल्यानंतर ते चित्र कसे लावलेले असतात, आपल्याला असं वाटतं जाहिरात म्हणजे तशीच चित्रच काढणं. तर चित्र न काढता जास्तीत जास्त लेखन किती होईल आणि पेनाचा वापर करायला सांगितलं. सुरुवातीला पेपर सूचना दिलेलीच आहे की आकृत्या जर काढायच्या झाल्या तर पेनाचा वापर केला तरी चालेल. त्यामुळे पेनाने आकृत्या काढा, पण खूप जास्त आकृत्या न काढता लिखाणावर जास्त भर द्यावा. सुरुवातीला अलंकारिक भाषेमध्ये आपल्याकडे जाहिरात मध्ये आकर्षित होतील अशी अलंकारिक भाषेत 2 ओळी असाव्यात. आपल्या दुकानाचं नाव असावं व्यवस्थित, त्यानंतर वैशिष्ट्य असावे, शेवटला आपला पत्ता व्यवस्थित लिहिलेला असावा आणि शेवटही असा अलंकारिक शब्दांमध्ये करायचा की एखादा ग्राहक आपल्यापर्यंत आलाच पाहिजे अशी जाहिरात आपण तयार करावी. आणि एखादं चित्र काढलं तर चालेल. कसं असतं, मुलांना चित्राचं जास्त आकर्षण असतं, त्यावेळेला असं वाटतं मुलांना की चित्र काढली की खूप छान वाटतं. त्यामुळे ते चित्रही एखादं काढलं तरी चालेल, पण जास्त काढू नका, वेळ वाया जातो. त्याच्यापेक्षा आपलं लिखाण वैशिष्ट्य आणि आकर्षक बनवण्यासाठी प्रयत्न करा. दुसरं आहे बातमी लेखन. या बातमी लेखनामध्ये सुद्धा हेडिंग महत्त्वाचे आहे, ठिकाण महत्त्वाचं आहे. आमच्या प्रतिनिधींकडून असा शब्द सुद्धा महत्त्वाचा आहे तिथे हेडिंग टाकल्यानंतर, कारण ती बातमी होतीये. त्यानंतर ठिकाण माहिती पाहिजे, दिनांक लिहायची आणि आपला 3 पॅसेजमध्ये साधारणपणे एका पॅसेजमध्ये 4 ओळी होती. अशा पद्धतीने आपला जर बातमी लेखन असेल तर बातमी लेखन सुद्धा सुंदर पद्धतीने होऊ शकतं. कथालेखनाला पॉइंट्स दिलेले असतात, त्यामुळे ती कथा आपण बनवायची असते. विद्यार्थी आपले आहेतच काल्पनिक विचारांमध्ये जाणारे, त्यामुळे कथालेखन त्यांना सोपं जातं. बऱ्याच वेळेला नसेल जात तर पॉइंट्स वाचा आणि कथा तयार करा आणि ती कथा तयार केल्यानंतर आपण ती मांडू शकतो. आताच मॅम तुम्ही बोललात की बातमी लेखन, जाहिरात लेखन आणि कथा लेखन यातला सर्वात सोपा पर्याय मुलांसाठी नाही. कसं आहे माहितीये का की जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन हे त्या विद्यार्थ्यावर डिपेंड आहे. अच्छा. त्याची आकलन शक्ती कशी आपण नाही सांगू शकत सध्या. त्यामुळे त्याच्या आकलन शक्तीप्रमाणे त्याने आधीच थोडंसं प्रिपेअर राहायचं की मला हेच प्रश्न सोडवायचे. जाहिरात लेखन तरी करायचं, म्हणजे मला जर कथा लेखन सोपं वाटत असेल तर मी कथाच लेखन करेन. आणि मला जर वाटते की जाहिरात लेखन मी चांगल्या उत्तम रीतीने मांडू शकतो तर मी त्याचं लेखन करेन. आता बातमी लेखन समजा विषय आवडीचा आहे आणि त्या विषयावर बातमी लेखन करायचं तर मी घेऊ शकते. फक्त एवढंच का, बातमी लेखन करताना तारखेवर लक्ष ठेवावे. समजा आता उदाहरणार्थ असं सांगेल की 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा महोत्सव साजरा झाला, त्याबाबत आपण बातमी तयार करतोय. आता 15 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट महिन्यात झालेला आणि आपला पेपर असतो मार्च किंवा फेब्रुवारीमध्ये आणि आपण तारीख टाकतो आत्ताची. कार्यक्रम झालेला आहे ऑगस्ट मध्ये, तर तसं नको व्हायला. ज्या तारखाही आपल्याला माहिती पाहिजे, जी घटना ज्या वेळेला झालेली असेल त्यावेळेला त्यानंतरचा दुसरा दिवस आपण धरतो, कारण आपल्या बातमी प्रतिनिधींकडून बातमी ही दुसऱ्या दिवशी पब्लिश होते. त्यामुळे ती लक्षात ठेवायची की साधारणपणे तारखेवर सुद्धा व्यवस्थित लिखाण करायचं. सगळ्यात महत्त्वाचं तर मी म्हणेल की पाठांतर जे आहे ते पाठांतरावर भर देत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण धड्यांवर आधारित जे काही पाठांतर आहे ते करत असताना तुम्हाला कोणता पॅसेज येणार ते माहीत नाही, बरोबर. त्यामुळे फक्त धडे जे आहेत म्हणजे पाठ जे आहेत ते सगळे वाचून घ्या व्यवस्थित, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. दुसरं, कविता ही आपल्याला आलेली असते, त्यामुळे कविताही पाठांतर. पूर्वी कसं असायचं, कविता पाठ करायचं आणि मग प्रश्नांची उत्तरं लिहायची आणि मग त्यांना ते काय आठवायचं नाही. तसं आता कविता समोर आहे, त्यामुळे कविताही पाठ करायची गरज नाही. त्यामुळे कुठल्याही प्रश्नांना किती महत्त्व द्यायचं, वेटेज किती द्यायचं. पहिल्या 2 प्रश्नांना जे आहेत त्या पहिल्या 2 प्रश्नांना जास्त काळजी करू नका. तुम्हाला समोर पॅसेज आणि कविता आलेली असते, त्यामुळे तुम्ही छान उत्तरं लिहू शकता. पाठांतर कुठे करायचे, स्थूल वाचनाला. त्यामुळे 4 धडे आहेत, त्या 4 धड्यामध्ये तुम्ही पाठांतर जास्त करा. आणि जे काही 100 मार्क 80 मार्कांचं जे काही डिवायडेशन आहे, विभागणी आहे, त्यातले पहिले 2 प्रश्न जे आहेत ते 34 मार्काचे आणि जे काही 3रा, 4था आणि 5वा प्रश्न आहे, जे एक स्थूल वाचनाचा आणि एक उपयोजित लेखनाचे पुढचे आहेत, ते जवळजवळ 46 मार्काचे आहे. तर मग आपण कुठल्याच प्रश्नांना जास्त महत्त्व द्यायचं, 46 मार्कांना द्यायचं की 34 मार्कांना द्यायचं, जास्त वेळ कुणाला द्यायचा.
कारण समोर पॅसेज आहे उत्तर लिहितोय, कविता आहे उत्तर लिहितोय, आणि इकडे आपल्याला 46 मार्कांना विचार करावा लागतोय. तर 46 मार्क मिळवण्यासाठी आपल्याला वेळ कसा द्यायचा आणि 46 मार्क कसे मिळवायचे हे महत्वाचं आहे. त्यामुळे 46 मार्कांसुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मॅम तुम्ही मस्त थोडक्यात सांगितलं आम्हाला. माझा पुढचा प्रश्न असा आहे की अनेक मुलांना निबंध पहिला लिहितात, म्हणजे निबंध पेपर चाळतात काय आलं आणि काय नाही, आणि पटकन निबंध निवडतात आणि लिहायला सुरुवात करतात, आणि अशामध्ये बाकीचा पेपर मात्र राहून जातो. तर पेपर लिखाणाची सिक्वेन्स कशी असायला पाहिजे? नाही, मी तर म्हणेल की सगळ्या पेपर लिखाणाची सिक्वेन्स कशी असली पाहिजे, तर पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत असंच लेखन करावं. कारण भीती राहत नाही, कारण पॅसेज असतो समोर आधी, त्यामुळे उत्तरं लिहायला सोपी जातात. आणि निबंध लिखाण करताना थोडासा विचार करायला वेळ जातो, त्यामुळे खूप वेळ जातो. मी सगळ्यात महत्वाचं म्हणेल की जर तुम्हाला ह्या गोष्टी लिखाण होत नाही आणि वेळ जातोय, तर वेळ कसा मॅनेज करावा. सगळ्यात महत्वाचं की आपलं नियोजन असलं पाहिजे, खूप सारं नियोजन असलं पाहिजे. कारण पहिला पेपर आहे आणि दडपण आहे, मराठीचा पेपर आहे, आपण रोज बोलतो, पण मराठीचा पेपर असल्यावर आपण लिहू असा मुलांचा समज असतो, पण तसं होत नाही. आणि मग काय होतं की पहिला पेपर थोडासा राहिला की त्याचा सगळा परिणाम पाठीमागच्या पेपरमध्ये होतो. म्हणजे इंग्लिशला, हिंदीला, संस्कृतला, असं सगळ्या गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. कारण येत असून आपण पेपर लिहिला नाही याचं दुःख मनामध्ये सारखं आठवत राहतं. अभ्यास करताना आणि सगळ्या गोष्टींमध्ये विचार येतो की हा बाबा माझा पेपर राहिला, आता मला कमी मार्क मिळतील, आणि मग मागच्या पेपरवर सगळा परिणाम होतो. त्यामुळे अभ्यासक्रम आपल्याला माहितीये, पेपर माहितीये, म्हणजे प्रश्नपत्रिका माहितीये, प्रश्नाचं स्वरूप आपल्याला माहिती आहे. मग आता वेळेचं नियोजन करावं. अगदी सुरुवातीपासूनचं नियोजन म्हणजेच काय की किती तासाचा पेपर आहे? 3 तासाचा पेपर. 180 मिनिटं मिळतात. 180 मिनिटं जर मिळत आहेत, 5 प्रश्न आहेत, तर त्याचं डिवायडेशन करा. फक्त एवढंच का, आपण लेखनामध्ये किती वेळ लागतोय प्रश्नाला, त्यानुसार मग आपण डिवायडेशन म्हणजे विभागणी करावी. एक साधारण मी केलेली आहे, त्या पद्धतीने तुम्हाला सांगते की जर समजा पहिला प्रश्न आहे, मला सोडवायचा आहे, गद्य विभागावर आहे. पहिल्यामध्ये परत पर्याय 3 आहेत, अ, आ, इ. आणि दुसरा प्रश्न आहे, परत अ, आ, इ आहे. मला पॅसेजही वाचायचं आहे, प्रश्नांची उत्तरही लिहायची आहेत. मग मी काय करणार, तर मग त्याप्रमाणे पहिला प्रश्न मी 40 मिनिटात सोडवणार. पहिला प्रश्न मी 40 मिनिटात सोडवणार. दुसरा प्रश्न मी 45 मिनिटात सोडवणार आहे. तिसरा प्रश्न मी 15 मिनिटात सोडवणार आहे. चौथा प्रश्न मी 20 मिनिटात सोडवणार आहे. आणि 5वा प्रश्न जो आहे तो मला 50 मिनिटं लागणार. आता हे मिनिटाचं झालं, मी तर घड्याळ बघत बसणार नाही ना, सारखे पेपरही राहील, घड्याळ बघत 20 मिनिटं मोजत राहावं लागेल मला सारखं सारखं. हे 20 मिनिटं झाले, मग पहिले 20 मिनिटं झाले, मग परत पुढच्या 20 मिनिटांमध्ये. मग एवढं तर मला आता नॉलेज आलं की मी विभागणी केलेली आहे प्रश्नांच्या स्वरूपानुसार. 40 मिनिटं, 45 मिनिटं, आता तासाप्रमाणे लिहा. मग तासाप्रमाणे करायचं की मला जर पहिला प्रश्न सोडवायचा आहे, दुसरा प्रश्न पण सोडवायचा आहे, मग पहिल्या तासामध्ये म्हणजे एक ते साधारणपणे 1.25 तास, 1 तास 15 मिनिटे मी पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवेल. पुढचे 45 मिनिटं म्हणजे मला 1-2 तास होतील. मग या 2 तासामध्ये मी तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवेल. आणि पुढचा राहिलेला अखंड जो 1 तास आहे तो मी 5व्या प्रश्नाला देईल. 5व्या प्रश्नाला 1 तास का देईल? कारण तिथे विचार करायचा असतो, तिथे पुढे पॅसेज नसतो, त्यामुळे मला विचार करावा लागतो. आणि विचार करायचा असेल तर मला थोडा वेळ लागेल, त्यामुळे मी 1 तास देईल. आणि मग हा 1 तास मी ज्यावेळेला देईल त्यावेळेला माझा व्यवसाय म्हणजे जो आहे पेपर तो व्यवस्थित पूर्ण होईल. पण असं पण आहे, थोडंसं 10 मिनिटं आपण एक्स्ट्रा ठेवावी. मी हे सगळं 1 तास, 45 मिनिटं, 20 मिनिटं सगळे सांगितली, पण 10 मिनिटं ठेवावीत, कारण पुरवणी बांधायची असते, पुरवणीवर नंबर लिहायचे असतात. आणि मुलांचा खूप गोंधळ होतो नंबर लिहिताना, पुरवणी लिहिताना, पुरवणी बांधताना. एक तर त्याच्यामध्ये होल नसतं, ते होलही पाडायचं असतं, सगळ्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी जर मॅनेज करायच्या असतील तर आपल्याला 10 मिनिटं एक्स्ट्रा ज्या आहेत ते एक्स्ट्रा पाहिजे असतात. बरोबर, खूप छान पद्धतीने मॅम तुम्ही सांगितलं की टाइमचं मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की सुरुवातीला कसं पहिलाच पेपर आहे, सुरुवातीला फार सुंदर अक्षर येतं मुलांचं पेपर लिहिताना, आणि नंतर मात्र वेळ जसा कमी होतो तसं अक्षरावरती परिणाम होतो. मग तो बॅलन्स कसा करायला पाहिजे? मी तर असं म्हणेल की आत्ताच आपलं बोलणं झालंय वेळेच्या नियोजन. जर वेळेचं नियोजन व्यवस्थित पूर्ण असेल तर अक्षरही बिघडणार नाही तुमचं. कारण आता जसं सांगितलं की जर मी पहिल्या प्रश्नाला 40 मिनिटं देते तर 40 मिनिटाची विभागणी सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे.
माझा पहिला अचा प्रश्न जो आहे तो मी 15 मिनिटात सोडून झाला पाहिजे, माझा पुन्हा 15 मिनिटात झाला पाहिजे, आणि पुढचा ईचा जो प्रश्न आहे तो माझा 10 मिनिटात झाला पाहिजे. म्हणजे 15 आणि 10 म्हणजे 40 मिनिटामध्ये माझा हा प्रश्न कव्हर होतोय. ह्याचं वेळेचं नियोजन जर व्यवस्थित लक्षात ठेवलं आणि मी तो पेपर जर कव्हर केला तर माझं अक्षरही बिघडणार नाही, मला विचार करायलाही वेळ मिळेल आणि माझा पेपरही पूर्ण होईल. निबंध लिखाणासाठी मॅम काय मुलांना तुम्ही सांगाल की टिप्स काय असतील सोप्या? निबंध लेखन करताना तर मी म्हणेल की पुन्हा एकदा तंत्र आपलं व्यवस्थित लक्षात असलं पाहिजे, टेक्निक आपल्याला माहिती पाहिजे. जर निबंध लेखन करताना सोपं जातं. एक तर निबंध फक्त एकच शेवटला आहे, प्रश्न 5व्या मधला इथलाच प्रश्न फक्त निबंध लेखनाचा आहे. आणि बोर्डाच्या पेपरमध्ये आता इतकी सोय आहे आपल्या मुलांसाठी की त्यांना ना साधारणपणे त्यांना ऑप्शन दिलेले असतात, म्हणजे पॉइंट्स दिलेले असतात त्या निबंधाचे बरेचसे. त्यामुळे पॉइंट्स नुसार फक्त कव्हर करायचे की तो पॉइंट्स त्यामध्ये मांडायचा आला पाहिजे, किंवा त्याचे विचार जे आहे ते की प्रश्न जो आहे निबंधाचा विषय त्या विषयानुसार मुद्दा जो आहे त्या मुद्द्याला फक्त कव्हर करायचं. आपले पॉइंट्स मांडत राहायचे, आपले कव्हर करत राहायचं, लिखाण करत राहायचं, आपले पॉइंट्स पूर्ण होतात. पण समजा आता झालं की निबंध लेखन आहे, समजा प्रसंग लेखन आहे, 2 पद्धतीने प्रसंग लेखन. एकदा तर असंच फक्त विषय येतो आणि दुसरं असतं की साधारणपणे तो प्रसंग दिलेला असतो आणि त्यावर मुद्दे दिलेले असतात. जेव्हा मुद्दे दिलेले असतात ते कव्हर करायचे, जर मुद्दे दिलेले नसतील तर आपण तयार करायचे. मला निबंध लिहायचा आहे, किती मार्काचा? 8 गुणांचा निबंध लिहायचा. मला 8 गुण म्हणजे खूप लिहावं लागणार, म्हणजे मला तर साधारण वाटते की 1.5 तरी पान किंवा 2 तरी पान माझं झाले पाहिजे. मग मी माझ्या मुलांना सांगते की साधारणपणे कसं लिखाण करायचं. प्रसंग लेखनापेक्षा मी दुसरा विषय घेते आत्मकथनाचा. आत्मकथन म्हणजे काय आहे की तो व्यक्ती स्वतः बोलतोय असं, ती सजीव असो अगर निर्जीव असो, ती वस्तू स्वतः बोलते असं सांगतो. मग आता समजा मी बेंच बोलतोय, हा विषय आहे, हे काल्पनिक आहे. मग त्याच्यावर काल्पनिक जरी असेल तर तो विषय बेंच काही बोलणार नाही, पण आता त्या बेंचच्या व्यथा ज्या आहेत त्या मला मांडायच्यात, मला मुद्दे काहीच दिलेले नाहीत, आता काय लिहू? मग आता लिहायचं असेल तर मी मुद्दे तयार करेन. ऑलरेडी 1 मिनिट लागतो आपल्याला मुद्दे तयार करायला किंवा 2 मिनिटं लागतात. ते मुद्दे कसे तयार करायचे? मग आत्मकथन लिहायचं म्हणजे तो व्यक्ती स्वतः बोलते. मग त्याचं पहिला स्टार्टिंगला 3 ते 4 मुद्दे मी मुलांना सांगून ठेवलेले, विद्यार्थ्यांना सांगितलेले असतात की एक तर सगळ्यात पहिल्यात मुद्दा सांगायचा की त्याचं महत्त्व सांगायचं, मग त्याच्यातला असणारा फायदा सांगायचा, मग त्याच्यातला असणारा तोटा सांगायचा, आणि मग आजच्या युगामध्ये कसा समन्वय साधला जाईल त्या गोष्टीतून ते सांगायचं. फक्त ती व्यक्ती स्वतः बोलते असं सांगायचं. म्हणजे बेंच कसा तयार झाल्यापासून ते त्याचं महत्त्व कसं वाढलं आणि कसा तो तयार होऊन कुठल्या ठिकाणी गेला आणि मग काय झालं हे सगळं तो सांगू शकतो. फायदे सांगू शकतो, तोटे सांगू शकतो. आणि आजच्या युगामध्ये त्याचा समज म्हणजे आपल्या शारीरिक दृष्टिकोनातून बेंचवर का बसणं गरजेचं आहे, आरोग्याला किती लाभदायक आहे हे आपल्याला तिथे मांडता येतं. म्हणजे पॉइंट्स जर तयार केले तर आपण सहज लिखाण करू शकतो. व्याकरण मॅम आपल्याला 5वी पासूनच असतं, पण आता महिनाभरात मुलांनी व्याकरणावरती कसा भर दिला पाहिजे? पाठावर आधारित जे काही व्याकरण असतं, आपलं वाचन आहे, त्या वाचनामध्ये बरेचसे प्रश्न जे काही शब्द आहेत ते वारंवार आलेले असतात. त्यामुळे त्या शब्दांचा परिचय आपण जर चांगला करून घेतला, तेच जे काही उदाहरणं असतात त्या उदाहरणांचा सुद्धा परिचय चांगला करून घेतला तर व्याकरण सुद्धा सोपं जातं. फक्त वाचन हवं. सगळ्या म्हणजे लँग्वेजच्या ज्या काही विषय आहेत ते विषयां सगळ्यांमध्ये वाचन खूप महत्वाचं आहे. आणि वाचन जेवढं जास्त असेल तेवढं शुद्ध लेखन होईल, जास्त लिखाण आपल्याकडनं केलं जाईल आणि मार्कही चांगले मिळतील आपल्याला. लिखाणाची प्रॅक्टिस कशी करायला पाहिजे? म्हणजे 3 तासाचा पेपर मुलांनी कसा सोडवायचा, म्हणजे काय करायला पाहिजे? म्हणजे 3 तासात माझा पेपर सोडवणंच होईल, यासाठी महिनाभरासाठी तुम्ही काही टिप्स देऊ शकता का? महिन्याभरासाठी म्हटलं तर असंच आहे की आधीच्या ज्या काही बोर्डाच्या एक्झाम झालेल्या आहेत त्याच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करावा, वेळेचं पुन्हा नियोजन करावं आणि त्या वेळेमध्येच पेपर सोडवावा. म्हणजे वेळेत सोडवला ना की आपल्याला ते एक बंधन लागतं की हा मला एवढाच पेपर एवढ्या ह्याच्यामध्ये सोडवायचा आहे, आणि तासाचं नियोजन तर आपण करतोच आहे. त्यामुळे तासाचं म्हणण्यापेक्षा अगदी मिनिटाचं जर नियोजन करतो आहे आणि त्या मिनिटामध्ये जर आपल्याला कळालं की आपल्याला पेपर असा लिहायचा आहे तर तेवढा कव्हर होतो. आणि कुठेही पेपर
होणार नाही असं नाही, पूर्ण पेपर लिहून होईल जर वेळेचं नियोजन आणि आपला अभ्यास आणि लक्ष आणि वाचन. बरोबर. सर्वात शेवटचा प्रश्न मॅम, की पालकांनी मुलांची कशी काळजी घेतली पाहिजे? कारण काय होतं, आता महिना झालाय, पालकांनाही प्रेशर येतं, मुलांनाही प्रेशर येतं, तर अशा पालकांसाठी आणि मुलांसाठी तुम्ही काय सांगा? एक तर म्हणजे की पालकांनी तो मुलगा त्याचा अभ्यास जो आहे तो जसा करतोय ना तसा त्याला करून देईल. आणि फक्त लक्ष ठेवावं की ज्या सोशल मीडिया आहेत त्या सोशल मीडियापासून जरा थोडंसं दूर ठेवावं आणि त्याला जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी कसं प्रवृत्त करता येईल, वातावरण कसं निर्मिती करता येईल घरातील, ती घरातली वातावरण निर्मिती जर झाली ना तर खूप छान पद्धतीने ते अभ्यास करतात. पण पालकाने सतत बर्डन केलं, दडपण टाकलं का ती मुलं सुद्धा विचलित होतात आणि चंचल होतात की नाही करायचं मला, काय सारखं सारखं माझ्या मागे लागेल. त्याच्यापेक्षा मग ते वातावरण असं तयार करावं की जे मुलांना सुखदायी वाटेल, अभ्यास करावा असं वाटेल, आणि ते जर झालं तर मुलं आपोआपच अभ्यास करायला प्रदीप्त होतात. खरंच खूप छान सोप्या शब्दात तुम्ही सांगितलं. मराठीचा पेपर हा साधारणतः लेंदी वाटतो मुलांना, पण तुम्ही अगदी सोप्या शब्दात सांगितलं की कसं टाइम मॅनेजमेंट करायचं, कसा व्याकरणाचा अभ्यास करायचा, निबंधाचं लिखाण कसं करायचं. मॅम खरंच खूप धन्यवाद, तुम्ही वेळ काढलात आमच्यासाठी, त्याबद्दल. तुर्तास तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगा, आणि असेच नवनवीन विषय घेऊन आम्ही या सिरीजमध्ये येणारच आहोत, ते पाहायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.